आज आहे सीता नवमी, ज्या दिवशी माता पृथ्वीने आपली कन्या जगाला अर्पण केली. पण तुम्हाला माहीत आहे का, वाल्मिकी रामायणात माता सीतेच्या प्रत्येक नावामागं एक सखोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. वाल्मिकी रामायणात त्यांना सीता म्हणलं गेलेलं आहे, कारण सीत म्हणजे नांगराचा फाळ जमिनीवर फिरवल्यावर पडणारी रेख. पौराणिक कथेनुसार राजा जनक जेव्हा यज्ञासाठी जमीन नांगरत होते, तेव्हा त्यांना नांगराच्या टोकाला लागलेल्या कलशात ही कन्या सापडली. जमिनीतून प्रगट झाल्यामुळं तिला सीता म्हटलं गेलं. वाल्मिकी रामायणात एक संस्कृत श्लोक आहे, त्यामध्ये सीता लांगल पद्धतीही असं म्हटलं गेलेलं आहे. जमिनीच्या कुशीतून प्रगट झाल्यामुळे तिला अयोनिजा असं देखील म्हटलेलं आहे, जिचा जन्म मानवी गर्भातून झाला नाही, अशी दिव्य शक्ती. जेव्हा त्या रावणाच्या कैदेत होत्या तेव्हा त्यांना वैदेही असं संबोधलं गेलं. विदेह म्हणजेच देहाच्या पलीकडे गेलेली. रामाच्या विरहात त्या इतक्या मग्न होत्या की त्यांना स्वतःच्या शरीराचेही भान उठलेले नव्हते. वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा एक श्लोक आहे, एवम उक्त्वा तु वैदेही हनुमता महात्मना. याचा अर्थ होतो की जेव्हा महात्मा हनुमंताने प्रभू रामाचे गुणगान गायले, तेव्हा देहभान विसरलेली ती वैदेही पुन्हा आशेने बोलू लागली. सीता म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ती एक सहनशक्ती, भक्ती आणि त्यागाची पराकाष्ठा आहे. सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.